सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली असून लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केंद्र सरकारला मोठा धक्का बसलाय। यात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देखील दिलेत। त्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाने नव्याने निवडणूक रोखे जारी करणे थांबवावे, राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील सादर करावा आणि भारतीय निवडणूक आयोगाने ही सर्व माहिती येत्या 31 मार्चपर्यंत आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असं सर्वोच्च न्यायालयातर्फे सांगण्यात आले। निवडणूक रोखे योजनेत भाजपला सर्वाधिक निधी मिळालाय। गेल्या 5 वर्षात भाजपला निवडणूक रोख्यांमधून 5,272 कोटी मिळालेत, तर काँग्रेस पक्षाला याच काळात 952 कोटी रुपये मिळाले असून उर्वरित सुमारे 3,000 कोटी रुपयांची देणगी 29 राजकीय पक्षांना मिळाल्यात। भाजपला एकूण देणग्यांपैकी 57% तर काँग्रेसला केवळ 10% देणग्या मिळाल्यात। यावर धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश यांनी सांगितले की राजकीय पक्षांना अमर्याद निधी मिळावा यासाठी कायद्यात बदल करणे चुकीचे आहे। राजकीय पक्ष राजकीय प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत। राजकीय निधीची माहिती ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मतदाराला मतदान करण्यासाठी योग्य पर्याय मिळतो। मतदारांना निवडणूक निधीबद्दल जाणून घ्यायचा अधिकार आहे, त्याद्वारे मतदानाची योग्य निवड केली जाते, असं यावेळी सरन्यायाधीशांनी सांगितले। राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीबाबत अधिक माहिती स्पष्टता यावी यासाठी ठोस रुपयांची गरज व्यक्त केली जाऊ लागली। याच गरजेपोटी मोदी सरकारने 2017च्या विधेयकाद्वारे निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली आणि मार्च 2018 मध्ये ही योजना प्रत्यक्षात आणली होती। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली आहे। यावर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणालेत की नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्ट कारभाराचा आणखी एक पुरावा समोर आलाय। भाजपने निवडणूक पक्षांच्या माध्यमातून लाचा आणि कमिशन करण्याची माध्यमे बनवली होती। सर्वोच्च न्यायालयाने निर्णयामुळे आज यावर शिक्कामोर्तब झाले। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।